रमजान ईदचा पवित्र सण शनिवारी सांगली शहरात उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला। जुना बुधगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठणासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र जमले होते। पहाटेपासूनच परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। ईदगाह मैदानावर नुरानी औमनिशींचे मौलाना खालिद यांनी नमाज पठण करवले। रमजान मशिदीचे हाफिज गौस यांनी खुतबा पठण केले, तर चांदतारा मस्जिदचे मुफ्ती मोहसिन यांनी मजमा जोडणे आणि संदेश पठण करत बंधुत्व, शांतता आणि एकतेचा संदेश दिला। यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती। मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। यावेळी खासदार विशाल पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, माजी खासदार संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील, जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, मुस्लिम जमियत ईदगाह कमिटीचे अध्यक्ष मुन्ना कुरणे, महापालिका विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण, नगरसेवक हर्षवर्धन पाटील, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे, ईदगाह कमिटीचे संचालक कय्यूब पटवेगार जामदार, ईदगाह कमिटीचे सचिव जब्बर तहसीलदार निसार संगतराज उपस्थित होते। सुकून के साथ निकले।